आणि सध्या माझं गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे आणि पारायणाचा आज शेवटचा 7वा दिवस आहे. आणि बघा ना कसा वेळ निघून गेला आणि कसे दिवस निघून गेले काही माहीतच पडलं नाही. मी कधी पहिला दिवशी पारायण सुरू केलं आणि कधी 7वा दिवस आला हे मला कळलंच नाही. तर चला मग लवकरच उठली आहे आणि कामं वगैरे आवरून पहिले कुकर लावून घेणार आहे. आणि आज आहे पुरणाचा बेत. आणि तुम्हाला माहीत आहे देवाला पुरणपोळी खूप आवडते, आपल्या स्वामींना आवडते आणि दत्त महाराजांना सुद्धा. म्हणून आज मी पुरणपोळीच करणार आहे. तर पहिले सगळे घरचे काम झाले आहेत म्हणा आवरून आणि त्यानंतर म्हटलं पहिले कुकर लावून देते. आणि तुम्हाला माहीत आहे पुरण व्हायला बराचसा वेळ लागतो. पहिला आपण शिजवतो मग त्यानंतर पाकास वगैरे आणतो तर भरपूर वेळ लागतो. तर मी म्हटलं चला आता पारायणाला बसण्या अगोदर कुकर लावून घेते म्हणजे आपला कुकर तरी निदान झालेला नाही. तर ना बरीचशी तयारी मी या स्वयंपाकाची आदल्या दिवशीच करून ठेवलेली आहे म्हणजे सकाळी मला कोणतीही धांदल न हो. आणि हॅलो नमस्कार, मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो आज माझं 7वं पारायण आहे आणि आज पारायणाची समाप्ती मी करणार आहे. कारण की ना उद्या मग नागपंचमी आहे. मग नागपंचमीमध्ये कोणी आपल्या घरी येत नाही म्हणून मी आजच समाप्ती करणार आहे. फक्त पूजा उद्या उचलीन, फक्त पोतीला हलवून वगैरे घेईन. फक्त पोतीला मग माथा वगैरे टेकून फक्त उचलून वगैरे ठेवून देईन. बस फक्त एवढंच करणार आहे. चला मग आता खूप तरी लवकरच उठले मी 5:15ला. उठल्यानंतर ना 5 वाजता 5:10 मिनिटांनी उठली. तर उठली तर बघू शकता आता बरोबर 7:30 झालेले आहेत. 10 मिनटं घडी समोर आहेत. आणि या टायमिंगला सगळे घरचे काम आवरून झालेले आहेत. झाडून पुसून आंघोळ करून मी नळाचं पाणी वगैरे घेतलेलं आहे. आता कुकर लावून घेतला पुरण, कारण की आज मी पुरणपोळी करणार आहे म्हणून. पटकन देवपूजा उरकते आणि मग आम्ही माझ्या पोती वाचायला सुरुवात करणार आहे. आणि पोती वाचायला 3 तास लागतात. मग 11 वाजेपर्यंत पोती वाचून होईल. त्याच्यानंतर मग मी परत स्वयंपाकाला सुरुवात करीन. म्हणून मी पुरणाची डाळ अगोदरच मांडून ठेवली. तुम्हाला माहिती आहे पुरण व्हायला भरपूर वेळ लागतो. तर चला मग आता सगळ्यात अगोदर उंबरठा लेपन करते. आज गुरुवार आहे ना त्यामुळे मस्त असं उंबरठा लेपन करते, रांगोळी वगैरे काढते, दिवा लावते आणि भेटते मग तुम्हाला. माझ्याकडे जो ग्रंथ आहे ना तो मूळ ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ मी गाणगापूरवरून येतानाच घेऊन आली होती. तर त्यामुळे ना मला 3 तास ते वाचण्यामध्ये जातात. मूळ ग्रंथ असल्यामुळे. तसं तर म्हणतात की दिंडोरी प्रणीत असेल तर कमी वेळ लागतो, पण माझं तसं नाही आहे. मूळ ग्रंथ असल्यामुळे वेळ लागतो. तसं तर मला वाचण्याची सवय आहे, नाही आहे असं नाही. मी नेहमीच रोजच्या माझ्या पूजेमध्ये मी काही ना काही सेवा करतच असते. तर चला मग आता बघू शकता इथे पूर्ण मी हळदीचं लेपन करून घेतलं, छान पावलं काढून घेतले, दिवा लावून घेतला आणि देवपूजासुद्धा या टायमिंगला माझी होऊन गेली. आता पोथी वाचायला बसणार आहे. त्या अगोदर आपल्याला गायत्री मंत्राचा जप, एक स्वामींचा, एक माळ स्वामींची जप, परत गणपती अथर्वशीष, अजून स्वामी स्तवन हे सगळं वाचावं लागतं. त्याच्यानंतर मग आपल्या पारायणाला सुरुवात करावी लागते. तसंच नमस्कार स्तोत्र पण आहे समोरच्या पानावर, ते पण मी वाचते. त्यानंतर आपल्या पारायणाला सुरुवात करते. तर चला मग हे पारायण करायला भरपूर वेळ लागतो. आजपर्यंत मी शूट केलेला नाही, पण आज घरी कोणीतरी आहे आणि त्याने शूट केलं म्हणून हे सगळं दाखवण्यात येत आहे. तर ना माझा पारायणाचा नैवेद्य मी आजच दाखवणार आहे. त्यामुळे ना मला हे झाल्यानंतर स्वयंपाक पण पूर्ण आवरून घ्यायचा आहे आणि पूर्ण स्वयंपाक मला माझ्या हातानेच करायचा आहे आणि स्वामींना दाखवायचं आहे. म्हणजे दत्त महाराजांना, स्वामींना म्हणा की काही म्हणा सगळे एकच आहे. आपल्याला पण अगोदर वाटायचं की पारायणाचे नियम किती कठीण आहे, किती कठीण आहे. काही कठीण नाही. जेव्हा आपण स्वतः करायला बसतो ना तेव्हा समजते काहीच कठीण नाही. फक्त 7 दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, त्यांच्याकडलं पाणीसुद्धा प्यायचं नाही, खाली सटेवर झोपायचं असतं. बस तेवढंच असतं, बाकी काही एवढं नाही आहे. फक्त आणि दिवसभर नामस्मरण करायचं आहे. आणि कांदा लसूण आपल्याला वर्ज्य असतं तर या टायमिंगला. आणि मी काय करायची, जे नैवेद्य देवाला दाखवायची तेच मग मी खायची. भाजी पोळीच म्हणा. फक्त मी यावेळेस गहूच खाल्लेले आहेत माझ्या या पारायणामध्ये. तर कडधान्य एकच खायचं असतं आणि डाळी तर कोणत्याच चालत नाही. परत आपले शेंगदाणे वगैरे काहीच चालत नाही. चला मग आता माझं या 11:30ला पारायण झालं पूर्ण वाचून. शेवटचं पारायण माझं 11:30पर्यंत होऊन गेलं. आणि मग मी ज्यांना कोणाला जेवायला बोलवलेलं आहे ना, माझ्या नंदेला वगैरेच बोलवलं आहे स्वाशीन म्हणून. आणि एक घर माझी जाऊबाई आहेत मागे, त्यांची एक फॅमिली आहे. आणि सोबत जे कोणी घरी आले होते त्यांना पण त्या टायमिंगला मी खाऊ घातलेला आहे. आता मी सांगेल म्हणा नंतर समोर गेल्यावर मी कोणाकोणाला. आता हा प्रसाद असा आहे ना ज्याच्या नशिबात असतो त्याला भेटतो, मग तो कोणीही असो आहे की नाही. तर चला मग आता पूर्ण स्वयंपाक मला बिना कांदा लसूणचा करायचा आहे. आणि मी आज करणार आहे गोबी, वटाणे आणि आलूची भाजी, परत आपले वालाच्या शेंगाची भाजी आणि वरण भात, पोळी, पुरणपोळी, पुऱ्या पण केल्या होत्या नंतर. पण मी देवाला नैवेद्य पोळीच दाखवणार आहे कारण की गाय पण ना पोळी खाते, पण पुरी वगैरे खायला नाही बघत म्हणून. आणि कुरडी पापड वगैरे एवढंच करणार आहे. तर बघू शकता इथे मी सगळ्यात अगोदर गंज ठेवलेला आहे आणि
गंज ठेवल्यानंतर आता सगळ्यात अगोदर गोबीची भाजी फोडणी घालणार आहे. तर आज फक्त मी काळा मसाला आणि धने पावडर आज वापरलेला आहे. नाहीतर रोजच्या माझ्या वापरामध्ये तिखट मीठ आणि हळदच होतं. आणि जे काही मी वापरत आहे ना आजच्या जेवणामध्ये ते सगळं मी पहिल्या दिवशीच काढून ठेवलेलं होतं की मी जे नैवेद्यात लावीन तेच. तिखट, मीठ, हळद वगैरे मी मूळ माझ्या आपल्या जो काही मोठा डब्बा असतो ज्याच्यात आपण साठवून ठेवतो न काढता, ते ज्याच्यात म्हणजे वर्षभराचं साठवण ज्याच्यात असते ना, मी तिथूनच सगळं काढलेलं होतं. कारण की आपण रोजच्या वापरातल्यामधलं काहीच वापरणार नाही आहे मी. कारण की ना हे थोडंसं असं दिव्य असं पारायण असतं नाही, ह्या दिव्य पारायणामध्ये असं काहीही चालत नाही. म्हणून तर चला आता इथे गोबीची भाजी झालेली आहे. यामध्ये तिखट, मीठ, मसाला, काळा मसाला, हळद वगैरे आणि घालून आणि मी तुम्हाला सांगते खरंच ह्या भाज्या इतक्या टेस्टी झाल्या ना. मी 7ही दिवस जे काही नैवेद्य केला ना खरंच खूप टेस्टी झाला. आणि कालचा प्रसादसुद्धा खूप टेस्टी झालेला होता. तर बघू शकता एका साईडला मी गोबीची भाजी केली आणि आता करून घेते वालाच्या शेंगाची भाजी. यामध्ये पण मी तेल घातलेलं आहे, मिरच्या घातलेल्या आहेत, त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे. वाटलं तर मोहरी पण तुम्ही घालू शकता, पण मी 7ही दिवस जिरंच यूज केलेलं होतं. आणि सकाळचा चहा मी स्किप केलेला होता. चहा नाही घ्यायची सकाळी, संध्याकाळी घ्यायची. कारण की तुम्हाला माहिती आहे चहा वगैरे घेताना टॉयलेटचा प्रॉब्लेम होतो म्हणून, वाचताना मग उठू नये काही नाही म्हणून मी 7ही दिवस चहा वगैरे वर्ज केलेला होता. त्यानंतर आता बघू शकता इथे वालाची शेंगाची भाजी मी फोडणी घालून घेतलेली आहे. आणि एका साईडला गोबीची भाजी झाली. आणि हा स्वयंपाक करायला मला काहीच वेळ लागलेला नाही, कारण की सगळी पूर्वतयारी होती ना, तर कमी वेळात माझा पूर्ण स्वयंपाक आवरून घेतलेला आहे. आणि ही सगळी तयारी अगोदरच करावी लागते, तेव्हाच या सगळ्या गोष्टी होते. नाही तर आपण म्हणू की वेळेवर मी कापते, चिरते, करते, तर मग ना भरपूर वेळ जाते. तर चला मग तर उठल्याबरोबर ना मी पुरणपाकास ठेवून दिलेलं होतं. आणि आई पण गावावरून आलेल्या आहेत. मी त्यांना म्हटलं की मी आज माझ्या पारायणाची समाप्ती आहे तर तुम्ही या. तर म्हणून ना त्या आज आल्या. त्यांना तर तसं आदल्या दिवशीच यायला सांगितलं होतं, पण नाही जमलं त्यांच्याच्याने. मग त्या आज आल्या. काही राहू म्हणा, आपल्या ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरी पाहिजे. आपण जेव्हा पारायणाची समाप्ती करतो, आता किती नाही म्हटलं तरी हे दिव्य पारायणच आहे. आपण छोटं करा किंवा मोठं करा, पण आपल्या घरचे लोक तर आपल्या घरी पाहिजेच. तर त्या मला म्हणत होत्या की मी मदत करते, पण त्यांनी नंतर केली म्हणा मदत. पण ही पूर्ण जो स्वयंपाक आहे ना तो मला माझ्या हातानेच करायचा होता, मी ठरवलेलंच होतं. आणि ताई पण मला म्हणत होत्या, ज्या जाई बाजूला राहतात ना माझ्या जाऊबाई, त्या पण म्हणत होत्या की मी येईन मदतीला. पण त्यांना पण म्हटलं की तुम्ही 1:30-2 वाजताच या म्हणून. आणि बघू शकता आता इकडे आपलं पुरण पण तयार झालं आणि गोबीची भाजी पण झाली, वालाच्या शेंगाची भाजीही झाली. आणि आता हे पुरण ना थोड्या वेळ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, छान असं घट्ट येण्यासाठी. नाही तर आपण ताजं पुरण असतं ते थोडंसं नरम असतं, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना मग घट्ट येऊन जाते. तर बस आता इथे मी कणिक भिजवून घेते. कणिकमध्ये थोडंसं मीठ आणि तेल आता टाकून घेतलेलं आहे, कारण की याच्याच पोळ्याही करीन, याच्याच पुऱ्याही करीन आणि याच्याच मग मी पुरणाच्या पोळ्याही करणार आहे, ह्याच कणकेच्या करणार आहे. तर चला मग आता ना आमच्या शेतातले 2 दादा लोक आलेले आहेत. तर ते लोणी घेऊन आलेले होते. लोणी आम्ही गावाकडचंच वापरतो आणि माझ्याकडे लोणी होतच नाही. आणि पूजेसाठी तर मी घरी साय वगैरे तयार करते, तर त्याचं मी तयार करून घेते म्हणा, फुलवाती वगैरे. पण आता पुरणासाठी तर मग लोणी लागत होतं. तर त्यांना आदल्या दिवशीच सांगितलं, लोणी घेऊन आले. आणि येताना ना मस्त डबकीभर ताक घेऊन आले. आता ते शेतातलेच लोक होते, ते जेव्हा येतात तेव्हा ताक वगैरे ते आणतातच. आणि त्याच ताकाची मी आज कढीसुद्धा करून घेणार आहे. आणि थोडंसंच मी लोणी कडवीन, कारण की पूर्ण 1 किलो लोणी कडवायला आता वेळ नाही आहे. थोडंसं मी नैवेद्यापुरती कडवीन आणि खाण्यापुरती एवढंच कडवून घेतलेलं आहे. तर आता इथे माझी स्वयंपाकही झाला आणि फक्त आरती राहिली होती. तर आरती या टायमिंगला मी करून घेतली मधातच. आणि तुम्हाला सांगते आज तर देवाने एवढी परीक्षा पाहिली माझी की काय सांगू. तर चला आता पोळ्या टाकून घेते, 10-12 पोळ्या तरी निदान टाकून घेते म्हटलं. आणि एका साईडला कढी झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मग पुऱ्याच करणार आहे गरम गरम. गोबीच्या भाजीसोबत पुरी खूप टेस्टी वाटते. तर आता साध्या पोळ्या करते, पुरणपोळ्या करते आणि थोडंसं कुरडी पापड तळते. आणि कुरडी पापड तळून मग मी नैवेद्य काढणार आहे. तर तुम्हाला सांगते आता मी हे तयार करतच होती, तर या टायमिंगला मला अजून फोन आला. कारण की मी ना गजानन महाराजाचं साखळी पारायणमध्ये पण आहे की ताई तुम्ही आजचं तुम्ही तुमचा अध्याय वाचला नाही का बा म्हणून. तरी मी 8 वाजेपर्यंत बघितलं, माझं नाव नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी 9:30 पावणे 10ला वगैरे टाकलं असेल अध्यायाबद्दल. तर मी खरंच मी बघितलंच नव्हतं. आणि उठल्याबरोबर मला स्वयंपाकाची लगबग होती, कुठं एवढा वेळ राहतो आपल्याला मोबाईल वगैरे पाहायला. मग त्यांचा फोन आला की ताई तुम्ही अध्याय वगैरे नाही वाचला का बा म्हणून. मग मी म्हटलं ताई ठीक आहे, मी आता वाचून घेते. त्यानंतर पूर्ण नैवेद्य दाखवला. आणि परत गजानन महाराजाचा मला 19वा अध्याय होता. म्हणजे परीक्षा पाहताना देव खूप परीक्षा पाहतो, मध्ये ही करते की नाही करत वेळात वेळ काढून. आणि त्यानंतर स्वयंपाकानंतर ते 2 भाऊ पण शेतातून आले होते. मग त्यांनाही मी थांबवून घेतलं की नाही म्हटलं तुम्ही प्रसाद घेऊनच जा. आता असं म्हणतात की आजच्या दिवशी जे कोणी आपल्या घरी येते त्यांना जेवण दिलंच पाहिजे. मग हे पोथी वगैरे वाचायला बसली तर मग पुऱ्या वगैरे आईनीच काढल्या. त्यानंतर ताई पण आल्या, तर ताईनी पुरणपोळी वगैरे पण मग त्यांनी मदत करू लागली. मग त्याच्यानंतर बरेचसे काम
ह्याच नणदबाई आहेत. मग त्यांचे पाय वगैरे धुवून स्वाशीन म्हणून मग ओटी वगैरे भरली आणि माझं असं पारायणाची मी समाप्ती केली आजच्या दिवसाची. आणि आता संध्याकाळी 7:30 वाजलेले आहे, संध्याकाळचा टायमिंग आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला समाप्तीचा नक्की सांगा. फक्त मी पोती हलवून घेतलेली आहे आणि पूजा मी उद्या उचली, नागपंचमीची पूजा करण्या अगोदर देवाची. चला मग आता मी तेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.